आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. प्रभाग क्रमांक 5 मधील वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्याचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला. हा रस्ता खासदार विशाल पाटील यांच्या खासदार फंडातून मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक संजय बापू मेंढे सो बबिता संजय मेंढे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणला आहे आणि या रस्त्याचा शुभारंभ परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. गेली 12 ते 13 वर्षे ड्रेनेजचे काम सुरू असल्यामुळे रखडलेला होता. इथल्या नागरिकांनी फिरून लांबून जावे लागत होते. लोकांना खराब रस्त्यामुळे त्रास होत होता. मात्र येथे ड्रेनेजचे काम बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले आणि प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक संजय बापू मेंढे सो बबिता संजय मेंढे यांच्या पाठपुराव्याने रस्त्याचे मुर्मीकरणाचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. सहदेव कोल्हापुरे, बबन बरगाले, गणपती मेंढे, लक्ष्मण हलवाई, तानाजी किनीकर, संभाजी मेंढे, डॉक्टर ईश्वर कोरे, आयुब बारगीर, हमीद शेख, बापूसू धुळबुळू, सुनील वरकल, राजू वरकल, प्रवीण मंडले, उद्धव ठोंबरे, रमेश मंडले, सागर माळी, रवी बरगाले, सागर लांडगे, इब्राहिम पाडेकर, राजू कोरे यांच्यासह यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संजय बापू मेंढे यांचा नागरी सत्कार करून नागरिकांनी आभार मानले. वचनपूर्ती करण्याच्या उद्देशाने हा रस्ता 2 ते 3 महिन्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी दिले आहेत. सांगली मिरजाने कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमधील वकारबाग येथील ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळे बरेच दिवसापासून हा रस्ता पेंडिंग होता. या रस्त्यासाठी महापालिकेमार्फत पण मागणी आम्ही या ठिकाणी केलेली होती, पण त्याच्या कामाचा जवळजवळ 1.25 कोटीचा प्रस्ताव होता. 1.25 कोटीच्या प्रस्तावाला वेळ लागेल ह्या हेतून दिनांक 2/7/2025 रोजी मी माननीय आपल्या लोकसभा मतदारसंघाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशाल दादा पाटील यांच्याकडं तात्पुरतं या रस्त्यासाठी निधी मागितलेला होता. त्यांनी मला या ठिकाणी 12 लाख रुपयाचा निधी त्यांनी मला 28/8/2025 रोजी या ठिकाणी दिला. त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी खडीकरणाचा प्रस्ताव दिला होता, पण खडीकरणाची लेंथ असणार लांबी या खडीकरणामध्ये बसत नसल्यामुळं तात्पुरता मुर्मीकरणाचा रस्ता या ठिकाणी आज आपण मंजूर करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या समवेत सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज उद्घाटन त्याचं होत आहे. खऱ्या अर्थानं वरच्या जो काही भाग आहे वरच्या लेअरसाठी सुद्धा आम्ही माननीय महापालिकेचे आयुक्त गांधी साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याचा सुद्धा मी परवा खुलासा दिलेला आहे की त्याची सुद्धा मंजुरी आज या ठिकाणी झालेली आहे. त्याची मंजुरी माझ्यामध्ये 2026 ला या ठिकाणी झालेली होती आणि तदनंतर महापालिकेच्या आयुक्तांची परमिशन घेतल्यानंतर या मागच्या 7/5/2026 रोजी हा स्थायी समितीचा या ठिकाणी टेंडर काढण्याचा ठराव सुद्धा या ठिकाणी या रस्त्याचा 1.25 कोटीचा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपली हे असल्यामुळं आचारसंहिता चालू असल्यामुळं विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे आम्ही टेंडर काढू शकलो नाही. येत्या 1-2 दिवसात याचं सुद्धा टेंडर होईल आणि या महिन्याभरामध्ये सुद्धा वरचा लेअराचं काम या ठिकाणी चालू होईल. मला आपल्याला सांगायला हे होतं की या ठिकाणी असणारी झोपडपट्टी होती. ही झोपडपट्टीमुळे आपण या ड्रेनेजचं काम त्यावेळेला बऱ्याच वेळेला दिवस करू शकलो नाही, पण झोपडपट्टीला सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य ठिकाणी स्थलांतर करून त्यांना स्वतःची हक्काची घरं देऊन या ठिकाणी मग या रस्ते ड्रेनेजचं काम चालू केलं. त्याचबरोबर सेंटर दोन्ही बाजूने झोपडपट्टी असल्यामुळं या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन सेंटर बंद होती. ती पाण्याची पाईपलाईन सुद्धा एका बाजूने सेंटर बंद काढून घेतली. मध्यंतरी पोल होते, जे काही मध्ये इलेक्ट्रिक पोल होते ते सुद्धा पोल बाजूला काढून घेऊन या ठिकाणी या ड्रेनेजचं काम आज परिपूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी आज रस्त्याचं कामाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे. की ठराव झाला आहे 7/5/2026 ला, पण त्यानंतर 18 मे ला या ठिकाणी आचारसंहिता लागली. 29 जूनला ही आचारसंहिता उठलेली आहे आणि 29 जूनची आचारसंहिता झाल्यानंतर आज आम्ही हे प्रस्तावित दोन्ही सगळे टेंडर काढण्याविषयी माननीय सर्व आपल्या बांधकाम विभागाचे अधिकारी माननीय चव्हाण साहेबांना सांगितलेलं आहे. त्यांनी 1-2 दिवसात या पद्धती या रस्त्याचं वरील लेअरचं टेंडर काढतो म्हणून सांगितले.
एक महिना 2 महिन्यामध्ये या वरचा लेअर सुद्धा या ठिकाणी चालू करणार आहोत. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. आज वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप या रस्त्याचा उद्घाटन सोहळा सर्व मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक तसेच इथले नगरसेवक, विद्यमान नगरसेवक माननीय संजय बापू मेंढे आणि विद्यमान नगरसेविका माननीय बबिता मेंढे आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते इथं उद्घाटन झालेलं आहे. आणि जवळजवळ हा 7 वर्ष झाला हा रस्ता प्रलंबित होता. म्हणजे इथं अनेक अडचणी होत्या लोकांना, विद्यार्थी वर्ग असू दे किंवा गृहिणी असू दे किंवा शेतकरी वर्ग असू दे. वखारबागातून येणारा रस्ता तो डायरेक्ट मिरज स्टँडपर्यंत जातो, पण हे 7 वर्ष झालं लोकांना फिरून जावं लागत होतं. बरीच मुलं इथं शाळेला जाताना पडलेली आहेत. महिला सुद्धा जाताना पाय घसरून पाऊस वगैरे झाला की चिखल वगैरे व्हायचं या रोडला. आणि असे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा म्हणजे 7 वर्ष झालं हा भाग तसाच होता. परंतु संजय बापू मेंढे आणि बबिता मेंढे यांच्या मार्गदर्शनाने आणि PWचे अधिकारी यांनी हे काम मनावर घेतलं आणि आज याचा शुभारंभ सोहळा इथं संपन्न झालेला आहे. बऱ्याच अडचणीतून आता आम्हाला दिलासा मिळालेला आहे, कारण हा उद्घाटन म्हणजे आमच्यासाठी, सर्व नागरिकांसाठी एक चांगला रस्ता आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण कुठल्याही ठिकाणी आपण पोहोचू शकतो. आणि त्याबद्दल मी दोघांचं उभयंतांचं आभार मानते. मी डॉक्टर ईश्वर कोरे, वखारबाग वार्ड क्रमांक 5 मध्ये राहतो. इथे ड्रेनेज पाईपलाईनमुळं बरेच वर्ष झालं समस्या होत्या. आमचे लाडके 5 नंबर वार्डाचे नगरसेवक संजय बापू मेंढे आणि सौ बबिता मेंढे यांच्या प्रयत्नातून खासदार फंडातून इथे मुर्मीकरण करण्यात आज सुरुवात झालेली आहे. बाकीच काय, झोपडपट्टी आणि पावसामुळे येथे ड्रेनेज पाईपलाईनचं काम बरेच दिवस रखडलं होतं. आम्ही पाठपुरावा भरपूर केला. त्यानंतर मान्यवरांनी याकडे लक्ष देऊन ह्या रस्त्याचं काम मार्गी लावलं. या ठिकाणी फार वर्षापूर्वीचं काम रखडलेलं होतं ते आज या ठिकाणी या वखारबागेमध्ये रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे. काही लोक या भागातले म्हणले हायवे एवढा मोठा झाला पण हा रस्ता झाला नाही, पण इतक्या मोठ्या अडचणी होती. तर झोपडपट्टी होती, त्या नियमानुसार काढायला वेळ लागला. आणि ड्रेनेजची लाईन इतकी खोल आहे की ते 20, 25, 30 फूट खोल जायचं आणि माती ढासायची का, ज्याची फार मोठी कारणं होती. 3 लाईन आहेत आणि ह्या 3ही लाईना उलटपरत्या ह्या विहिरीत इकडं आणलेल्या आहेत. आणि त्यामुळं हे काम होत असताना सारखा पावसाच्या अशा अडचणी मोठ्या येत होत्या. आणि एवढ्या अडचणी म्हणजे ह्या वखारबागातला जे काही लांडगे वर्कल वगैरे अशी धंदेवाली माणसं आहेत ते दररोज आम्हाला बोलायचे की काय करलं आहे तुम्ही, करता का नाही, आम्ही धंदा सोडून जाऊ काय करू काय, इतकी मोठी त्यांची अडचण आली होती. आणि ही आज अडचण आजपासून यांची दूर होईल आणि सर्व मुलांना असतील, शेतकरी असतील, सगळ्या माझ्या भागातल्या दुर्गाडी कंपनी, पवार कंपनी, चव्हाण कंपनी, सगळी इथले लोक असतील, दुर्गाडी कंपनी, तर यांच्याकरता हा फार चांगला रस्ता आता इथं होणार आहे. मोठा आता 6 महिने जवळ रस्त्याला लागते असं मला वाटते. कारण पहिल्यांदा हा जो खड्ड्याचा रस्ता आहे आणि मिरजेतल्या संपूर्ण हा भाग खड्ड्यात आहे. म्हणजे ड्रेनेज विहीर काढल्या, त्या मिरजेची सगळी एरियाकडून ड्रेनेज विहीर काढल्या, त्यामुळे ह्या भागामध्ये जास्त लवाण आहे. त्यामुळे चांगली भर करून जरा वेळ मुर्मीकरण चांगलं पक्कं झाल्याशिवाय वरचं डांबरीकरण करू नये. कारण अगदा रस्ता किती आणणार काय आणणार आहे कळणार नाही आहे. शिस्तीत का होईना पण चांगला रस्ता होऊ दे. सगळ्याकरता चांगली गोष्ट झालेली आहे. वेळानं का होईना, देर आहे लेकिन अंधेर नाही आहे, अशा पद्धतीने काम झालेलं आहे. या ठिकाणी सर्व आम्ही शेतकरी सगळे समाधान आहोत. आणि आमचे पुतणे आणि आमचे सूनबाई हे दोघे नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने काम हातात घेतले आहेत. हे तर बाकीचे नगरसेवक आहेत, पण संपूर्ण ह्या वार्डाची जबाबदारी 90% मला म्हणजे हरकत नाही काय ह्या दोघांवर पूर्वीपासून आहे, अजूनही आणि पुढेही राहणार. या ठिकाणी एवढं मी बोलून म्हैसाळवेस वखारबाग वार्ड क्रमांक 5 या वार्ड क्रमांक 5 वरती गेले 25 वर्ष ज्याने अधिराज्य गाजवलं ते आमचे सहकारी मित्र संजय बापू मेंढे या भागाचं नेतृत्व करत असताना बऱ्याच वेळा बऱ्याच अडचणी या भागामध्ये उद्भवल्या, जेणेकरून या भागामध्ये झोपडपट्टी असेल, ड्रेनेज पाईपलाईन असेल, पाण्याची पाईपलाईन असेल, ह्या सगळ्या लाईनी करत असताना ह्या रस्त्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी निर्माण होत असताना त्याच्यावरती मात करण्यासाठी एक वेगळा आणि धडाडीचा नेतृत्व म्हणून ज्या बापूंनी आपलं काम आज तडीला नेले, हे काम तडीला नेत असताना या म्हैसाळवेस वखारबागमध्ये जेणेकरून माळी समाज स्मशानभूमी ते मिरज ओढा या परिसरामध्ये गटारीचं काम पूर्णपणे थांबलेलं आहे. जिथं पाणी रस्त्यावरती येतं ते कामसुद्धा या लोकांनी केलेलं आहे.
या भागाचं एक भाग्य आहे. या भागाला 5 नगरसेवक लागलेत, 5 तिथं परमेश्वर अशी एक जी म्हण आहे. या म्हणीप्रमाणे आज हे काम खऱ्या अर्थानं होईल अशा आशा धरूया. आणि गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये बापू लवकरात लवकर हा डांबरीकरण रस्ता व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि लवकरात लवकर या लोकांना सोयीसुविधा लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.